मनोहर आणि मधू भाज्यांची शेती करायचे. त्यांच्या घराबाहेरचं त्यांचं लहानसं शेत होतं. यावेळी तर तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या लावल्या आहेत. हो मधू, यावेळी पहिल्यांदाच मी भोपळ्याची भाजी लावलीये. जेव्हा सगळ्या भाज्या उगवतील तेव्हा आपल्यात चांगला फायदा होईल. हो, पण आधी आपल्याला या रोपांची चांगली काळजी घ्यावी लागेल. हो, ते तर आहेच. मी पाणी घालेन. मधू आणि मनोहर एकत्र आपल्या भाज्यांच्या शेताची फार चांगली काळजी घ्यायचे. हे शेतच त्यांच्या कमाईचं साधन होतं. हळूहळू त्यांच्या रोपांना भाज्या लागल्या. ते पाहून ते दोघे फारच आनंदी झाले. पण एक दिवस मधूने पाहिलं की घरातील सगळं राशन संपायला आलं आहे. अहो, सगळं राशन संपायला आलंय. आज शेवटचं जेवण बनणार आहे. अच्छा, काही हरकत नाही. मी काही भाज्या कापून बाजारात विकून येईल. ठीक आहे. त्या रात्री जेव्हा मधू आणि मनोहर झोपले तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही वाहू लागला. निसर्ग धुमाकूळ घालत होता. अचानक विजेच्या आवाजाने मधूची झोप उडाली. तिने पावसाचा आवाज ऐकला आणि आपल्या पतीला उठवू लागली. अहो, उठा ना, उठा. बाहेर वादळी वारा पाऊस आलाय. काय? हो, आवाज ऐका. जेव्हा मनोहरने आपल्या घराचा दरवाजा उघडला, अरे देवा, एवढं मोठं वादळ. मधू, सगळी रोपटी उपटली गेलीयेत. अरे कर्मा, तुम्ही आधी आत या. मनोहर घरात आला आणि त्याने दरवाजा बंद केला. अरे देवा, आता आपलं काय होणार? घरात तर राशनही नाही. आता आपल्याला भुकेलं राहावं लागेल. अरे देवा, तू माझी सगळी मेहनत पाण्यात घातलीस. आता मी काय करू? काय होणार? रडू नकोस मधू, काही ना काही नक्कीच होईल. पण आपल्याला भूकत राहण्याची वेळ नाही येणार. निसर्गाच्या कोपामुळे त्यांची सगळी रोपं खराब झाली असतील असं समजून दोघे अस्वस्थ होते. सकाळ झाली आणि निसर्गाचा कोप निवळला. वारा आणि पाऊस बंद झाला. मधू आणि मनोहर आपल्या शेतात आले. इथे तर सगळंच अस्ताव्यस्त झालंय. या भोपळ्यांशिवाय. त्यांच्या डोळ्यांसमोर एक मोठाला भोपळा चमकत होता. मी विचार करते की हा विकून जास्त पैसे तर मिळणार नाहीत. याला घरातच ठेवूया का? कमीत कमी याची भाजी बनवून काही दिवस आपलं पोट तरी भरू शकतं ना. हो, हे चांगलं होईल. चल, याला आत घेऊन जाऊया. मनोहरने तो मोठाला भोपळा उचलला आणि दोघे घरात गेले. मनोहरने भोपळा स्वयंपाक घरात ठेवला. मला चाकू दे. मधूने मनोहरला चाकू दिला आणि मनोहरने त्या मोठ्या भोपळ्याला चिरताच त्यातून एका मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. हे काय? तुम्ही आरामात कापा. मनोहरने आरामात भोपळा कापला तर त्याच्या आत त्यांना एक लहानशी मुलगी दिसली. अरे देवा, भोपळ्यात मुलगी कशी आली? नक्की हा निसर्गाचा चमत्कार आहे. हो, असं वाटतं हिला भूक लागलीये. हिच्यासाठी थोडं दूध घेऊन ये. घरात तर दूधही नाहीये. मी शेजारच्या मावशीकडून आणते. तोपर्यंत तुम्ही हिला सांभाळा. मधू दूध आणायला शेजारणीच्या घरी गेली आणि तिथे मनोहर मुलीला पाहू लागला. भोपळ्यात ही मुलगी कुठून आली असेल? ही काही साधारण मुलगी नसेल. नक्कीच अद्भुत मुलगी आहे. काही वेळानंतर मधू दूध घेऊन आली. मधूने त्या मुलीला दूध पाजताच त्या मुलीच्या हातातून सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडू लागला. सोन्याची नाणी पाहून मनोहर आणि मधू दोघेही हैराण होते. हे स्वप्न तर नाहीये ना? नाही, हे सगळं खरं आहे. ही मुलगी काही साधारण मुलगी नाहीये. ही नक्की जादूची मुलगी आहे. आता आपल्याला काय करायला हवं? आपल्याला हिचा चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागेल, जोपर्यंत हिचे आईवडील सापडत नाहीत. आणि एवढ्या सोन्याचं आपण काय करायचं? आतापर्यंत आपण गरीब होतो, पण एवढ्या सोन्यामुळे आपण श्रीमंत झालो आहोत. आता आपल्याला दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय.
गरिबीचे चटके काय असतात ते आपणही अनुभवलं आहे. मधू आणि मनोहरने मुलीची चांगली प्रकारे काळजी घेतली. सोनं विकून मिळालेल्या पैशांनी दोघांनी गरिबांना मदत करायला सुरुवात केली. ते रोज गरिबांना जेवण वाटायचे. देव तुमचं नेहमी भलं करो. धन्यवाद भाऊ. धन्यवाद बाई. मधू आणि मनोहर लोकांची मदत करून फारच आनंदी होते. एका रात्रीची गोष्ट आहे. दोघे गप्पा मारत होते आणि तेव्हाच त्यांच्या घराबाहेर एक चोर ते झोपायची वाट बघत होता. काही दिवसांपूर्वी आपल्याच खाण्याचं काही खरं नव्हतं. आता आपण गरिबांना जेवण देतोय. अरे हे सगळं अद्भुत जादूच्या मुलीमुळे झालंय. जेव्हा हिला दूध पाजते तेव्हा हिच्या हातून सोन्याचा वर्षाव होऊ लागतो. ही गोष्ट त्या चोराने ऐकली. ही गोष्ट तर आहे. ही लहानशी मुलगी जादूची आहे. ही मुलगी मला मिळाली तर आयुष्यात कधी चोरी करायची गरज पडणार नाही. सोनं चोरण्यापेक्षा मी या मुलीला चोरून घेतो. चोर घराबाहेरच बसून राहिला आणि वाट बघत राहिला की मधू आणि मनोहर कधी झोपतायत त्याची. आणि काही वेळाने ते दोघं झोपले. हीच बरोबर संधी आहे या मुलीला चोरण्यासाठी. चोर घरात घुसला आणि त्याने पाळण्यात झोपलेल्या मुलीला उचललं. पण त्याने मुलीला उचलताच तो थक्क झाला. हे अचानक हिचं वजन वाढत चाललंय. अरे रे, काय भरवलंय ह्या मुलीला. ही तर फारच वजनदार वाटतीये. मुलीचं वजन वाढताना पाहून चोराने तिला पुन्हा पाळण्यात ठेवलं. पाळण्यात ठेवताच मुलगी जोर जोरात रडू लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून मधू आणि मनोहरही उठले. मनोहरने चोराला पकडलं आणि त्याला मारू लागला. सोड मला, सोड मला, सोड मला. चोराने मनोहरला धक्का दिला आणि तो पळू लागला. चोर, चोर, चोर. मनोहरचा आवाज ऐकून सगळे गावकरी तिथे जमले. हा माझ्या मुलीला चोरायला आला आहे. याला तर चौकावर बांधून मारलं पाहिजे. नाही, याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. माझ्याशी काहीही करण्याआधी माझं म्हणणं ऐकून घ्या. हा मनोहर अचानक गरीबाचा श्रीमंत या मुलीमुळे झालाय. ही मुलगी जादूची आहे. हिच्या हातातून सोनं बरसतं. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. सोन्याचा पाऊस, जादूची मुलगी. अरे मनोहर, ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवलीस? बहुतेक सगळं सोनं तुला एकट्याला हडपायचं होतं. हो हो, हे चुकीचं आहे. या मुलीवर सगळ्या गावाचा हक्क आहे आणि हिच्या सोन्यावर सुद्धा. हो हो, मी तर सोनं गरिबांमध्येच दान केलंय. हे सगळं आम्हाला नाही माहित. आम्हाला सुद्धा सोनं हवंय, आम्हालाही. तेव्हाच त्यांच्या समोर एक परी आली. ही मुलगी माझी आहे. मी हिला मधू आणि मनोहरला दिलं होतं सगळ्या गरिबांचं भलं करण्यासाठी. पण तुम्ही सगळे लोभी आहात. या मुलीच्या सगळ्या सोन्यावर फक्त मधू आणि मनोहरचा हक्क आहे. आजच्या नंतर कुणीही मनोहर आणि मधूकडून मुलगी चोरायचा प्रयत्न केला तर त्याला माझ्या रागाचा सामना करावा लागेल. मधू आणि मनोहर, आता तुम्हीच हिचे आई वडील आहात. योग्य वेळ आली की मी हिला माझ्या बरोबर घेऊन जाईन. तोपर्यंत ही तुमच्या बरोबरच राहील. तुम्ही आतापर्यंत हिची चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे आणि पुढेही घ्या. हो, असं म्हणून परी तिथून अंतर्धान पावली. गावकरीही गपचूप निघून गेले आणि आता मधू आणि मनोहरही जादूच्या मुलीसोबत आनंदी होते. आताही ते गरिबांची मदत करायचे. योगी आणि नीतूची भाज्यांची बाग होती. दोघं मिळून भाज्या पिकवत असत आणि मग बाजारात या भाज्या विकत असत. भाज्या या, ताज्या ताज्या भाज्या. कांदे, बटाटे, मटर, टोमॅटो, ताज्या भाज्या. बटाटे 15 रुपये, मटार 30. त्यांच्या ताज्या भाज्यांना बाजारात चांगली मागणी होती. काही वेळातच त्यांच्या सगळ्या भाज्या संपून जात असे आणि मग ते घरी येत असत.
घरात त्यांची मुलगी राणी त्यांची वाट पाहत असे. राणी आजारी होती म्हणून ती बहुतेक वेळ झोपूनच राहत असे. आई, बाबा, मी तुमचीच वाट बघत होते. तुम्ही माझ्यासाठी वडे आणले आहेत का? नाही बाळा, आज बाजारात वडेवाला आलाच नाही. तुझ्यासाठी वडे नाही आणले, पण हे बघ. वा, आंबा. राणीला तळलेले पदार्थ खूप आवडायचे, पण ते तिच्या आरोग्यासाठी विषासमान होते. राणीच्या हृदयाला छिद्र होतं आणि तिच्या ऑपरेशनसाठीच तिचे आई बाबा एवढे कष्ट करत होते आणि रोजच्या मिळकतीतून ते जास्तीत जास्त पैशांची बचत करत असत. तुम्हाला काय वाटतं, आपण कधीपर्यंत पैसे गोळा करू शकू? माहित नाही, पण आपण प्रयत्न करत राहू. राणी योगी आणि नीतूचा प्राण होती. ते कोणत्याही परिस्थितीत राणीला बरं करू पाहत होते. रोज सकाळी 5 वाजता दोघं शेताकडे जात असत. सकाळी 9 वाजेपर्यंत शेतातलं सगळं काम आटोपून बाजारात जात असत आणि इकडे बाजारात कडक उन्हात उभं राहून सगळ्या भाज्या विकत असत. एकदा काय झालं, नीतू आणि योगी शेतात काम करत होते. तू आज एकटी बाजारात जाऊ शकशील का? मी जाईन की, पण तुम्ही कुठे निघालात? उन्हाळा येतोय आणि उन्हाळ्यात लिंबूला खूप मागणी असते, म्हणून मी लिंबाची रोपं आणणार आहे. आणि तसंही बाजारात लिंबाचे भाव वाढतच चालले आहेत. हो हो, नक्की जा. आपल्याला काहीही करून लवकरात लवकर ऑपरेशनसाठी पैसे गोळा करायचेत. हो. नीतू सगळ्या भाज्या घेऊन बाजारात निघून गेली आणि योगी लिंबाची रोपं आणायला निघून गेला. योगी एका झाडांच्या नर्सरीत गेला. हा, बोला. मला लिंबाची रोपं हवी आहेत. दादा, एकही रोप नाहीये, सगळी विकली गेली. ठीक आहे. योगी दुसऱ्या नर्सरीत गेला. लिंबाची रोपं आहेत का? नाही दादा, सगळी संपून गेली. ठीक आहे. योगी आणखी काही नर्सरीत गेला. त्याला कुठेही लिंबाची रोपं मिळाली नाहीत. अरे, आता काय करू? मी विचार केला होता की लिंबाची रोपं लावून लिंब आली की ती विकून चांगले पैसे मिळतील, पण आता तर एकही रोप मिळत नाहीये. योगी त्याच्या विचारात चालला होता तेव्हा त्याचं लक्ष जंगलाच्या मधोमध असलेल्या घराकडे गेलं. या घरासमोर खूप मोठी बाग होती. एक अख्खी बाग खराब झाली होती. एक म्हातारी बाई मोठ्या कष्टांनी ही बाग स्वच्छ करायचा प्रयत्न करत होती. योगी त्या म्हाताऱ्या बाईकडे गेला. काय झालं आई? तुमची बॅग एवढी मोठी आहे, पण त्याची ही अवस्था का झाली? आता काय सांगू बेटा, माझ्याकडे मोठी बाग तर आहे, पण त्याची काळजी घेणारं कोणी नाही. माझी स्थिती बघ. मी म्हातारी कसं काय एवढं काम एकटी करणार? काही हरकत नाही, मी तुमची बाग स्वच्छ करून देतो. आणि योगी बागेची स्वच्छता करू लागला. त्याने जंगलातली झाडं कापली, वाळलेली झाडं काढून टाकली आणि सगळ्या झाडांच्या पानांना चांगलं स्वच्छ केलं. सर्वांना पाणी घातलं. आई, आता दिसतेय ना ही बाग एकदम स्वच्छ आणि सुंदर? तुझ्या हातात तर जादू आहे बेटा. आई, मी पण शेतकरीच आहे ना, माझी पण भाज्यांची बाग आहे. अच्छा. ठीक आहे आई, आता मी निघतो. अरे थांब थांब बेटा. म्हातारी बाई तिच्या घरात गेली आणि एक पुरचुंडी तिने योगीच्या हातावर ठेवली. हे काय आहे? लिंबाच्या बिया. तुला लिंबू उगवायचे आहेत ना? जा, हे घेऊन जा आणि तुझ्या बागेत पेरून टाक. तुम्हाला कसं कळलं की मला लिंबू उगवायचे आहेत? मला सगळं माहित आहे. हे केस उन्हात नाही पांढरे झालेत काही. योगीने ती पुरचुंडी घेतली आणि त्याच्या घरी निघून गेला. योगी घरी पोहोचला तेव्हा नीतू आधीच घरी पोहोचली होती. खूप उशीर झाला तुम्हाला. आणि लिंबाची रोपं कुठे आहेत? कोणत्याच नर्सरीत लिंबाची रोपं मिळतच नव्हती. घरी येत होतो
तेव्हा जंगलात एक घर दिसलं. त्याच्या समोर एक मोठी बाग होती. एक म्हातारी बाई एकटीच बाग साफ करत होती. म्हणून मी तिला मदत केली आणि म्हणूनच उशीर झाला. ठीक आहे. हे बघ, त्या म्हाताऱ्या बाईने मला लिंबाच्या बिया दिल्या आहेत. कोणास ठाऊक तिला कसं काय कळलं की मला लिंबाची पिकं घ्यायची आहेत. विचित्रच आहे. जाऊ द्या, निदान आपण या बिया पेरूया. या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी तरी रोपांना लिंब लागतीलच. हो, तेही आहेच. दुसऱ्या दिवशी सकाळी योगीने काही खड्डे खणले आणि त्यात लिंबाच्या बिया टाकल्या आणि खड्डे मातीने भरून टाकले. नीतू, जरा यांनाही पाणी टाक. हो हो, आले. नीतूने जसं त्या ठिकाणी पाणी घातलं तेव्हा त्या बियातून लगेच झाडं येऊ लागली. दोघेही चकित झाले आणि झाड उगवल्याबरोबर त्या झाडाला लिंब लटकू लागली. पण ही लिंब जरा वेगळी होती. ती जरा जास्तच चमकत होती. एवढे चमकदार लिंबू? योगीने एक लिंबू तोडलं तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. ते सोन्याचं लिंबू होतं. नीतू, हे तर सोन्याचं आहे. सोन्याचं लिंबू. सगळ्या झाडांना सोन्याची लिंब लागली होती. योगी आणि नीतूचं तर नशीबच फळफळलं. रवीने ती सगळी लिंब सोनाराला विकून टाकली आणि त्या बदल्यात त्याला ढीगभर पैसे मिळाले. या पैशातून त्याने त्याच्या राणीवर उपचार केले. अभिनंदन, ऑपरेशन यशस्वी झालं. आता तुमची मुलगी एखाद्या नॉर्मल मुलासारखी खेळू शकेल. हे ऐकून योगी आणि नीतूच्या डोळ्यातून अश्रू आले. योगीने एक मोठी बाग विकत घेतली आणि एक मोठं घरही. त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. नीतू, आपण त्या म्हाताऱ्या बाईचे आभार मानायला हवेत. हो, का नाही. योगी नीतू आणि राणीला घेऊन जंगलात गेला. ते घर इथेच तर होतं. अचानक कुठे गेलं? तिथे कोणतंच घर नव्हतं. योगीची मदत कोणी केली हे त्यालाही ठाऊक नव्हतं. त्याने देवाचे आभार मानले आणि आनंदाने त्याचं आयुष्य जगू लागला. रवी हा एक लाकूड तोडा असतो जो जंगलातून लाकूड तोडून आपला उदरनिर्वाह करत असे. त्याचे कुटुंब म्हणजे त्याची पत्नी सीता आणि 2 मुलं कोयल आणि विजय. त्याची मुलं नेहमी त्याची दारात वाट पाहत थांबायची. बाबा आले, बाबा आले. आई बघ, बाबा आले. आणि मग सीता रवीची मदत करायची लाकडाची मोळी खाली उतरवायला. बापरे बाप, आज तर खूपच वजन आहे. हो, कालच मिस्त्री मला म्हणाला होता की त्याला जाड आणि जड लाकडाची गरज आहे काही तबले बनवायला. म्हणत होता जर मी जाड लाकूड दिले तर तो मला 1000 रुपये देईल. 1000? हो, म्हणूनच सकाळपासून लाकूड तोडत होतो. तू माझ्यासाठी चहा बनवलास, तो येत असावा. हो हो, तुम्ही हातपाय धुवून या तोपर्यंत. सीताने चुलीवर चहा ठेवला आणि तेव्हाच दारावर टकटक झाली. बाबा, मिस्त्री काका आले आहेत. रवी लगेच तिकडे पोहोचला. तुमचीच वाट पाहत होतो. हे बघा. अरे वा, अगदी बरोबर दिसतोय. खूप जाड आहे. मिस्त्री ती लाकडं उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो ती काही उचलू शकला नाही. अरे भाऊ, एवढं वजन एकट्याने कसं उचलून आणलंस? आता सवय झाली आहे. माझ्या एकट्याच्याने तर उचललं नाही जाणार. तुला सोडण्यासाठी माझ्यासोबत यावं लागेल. हो. मिस्त्रीने रवीला 1000 रुपये दिले आणि बस तेवढ्यात सीता 2 कप चहा घेऊन आली. मिस्त्री आणि रवी एकत्र चहा पिऊ लागले. मला शहराकडून एक मोठं कंत्राट मिळालं आहे. त्यांना उत्तम कारागिरीचं फर्निचर हवंय. ते पैसेही देत आहेत. मला अजून अशी जाड लाकूड हवेत. ठीक आहे भाऊ, मी आणून देईन. मस्त एकदम. मग सरळ माझ्या कारखान्यातच सोडा. तसेही हे खूप जड आहे. हो भाऊ, का नाही. चहा प्यायल्यानंतर रवी ते जाड लाकूड मिस्त्री सोबत निघाला. मिस्त्रीच्या कारखान्यात रवीने ते लाकूड ठेवलं आणि मिस्त्रींना नमस्कार करून तो त्याच्या घरी परतला. घरी परतताच त्याची बायको आनंदाने म्हणाली, हे तर खूप चांगलं झालं नाही का? हो,
सगळी देवाचीच कृपा आहे. रवीने ते पैसे सीताला दिले. मुलांची शाळेची फीस भरून टाक. या दोघांची फी 800 रुपये आहे. उरलेल्या पैशातून मी घराचं थोडं राशनही आणेन. ठीक आहे. दुसऱ्याच दिवशी सीताने शाळेची फी भरली आणि काही सामानही विकत घेतलं. अरे देवा, तुझी कृपा आमच्यावर अशीच ठेव. असंच चालू राहिलं तर सर्व काही ठीक होईल. पैशाचा विचार कधीच करावा लागणार नाही. आई, आपण श्रीमंत हो ना? तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. तुम्हाला पैशाचा विचार करण्याची गरज नाही. देव आहे तो बघेल. इकडे जंगलात रवी सुद्धा खूप आनंदाने एक मोठं झाड कापत होता. मी या मोठ्या झाडाचे 3 तुकडे करीन. किमान 3000 रुपये मिळतील. पैशाच्या विचाराने रवी खुश झाला. त्याने एक मोठा तुकडा कापला आणि मग तो खांद्यावर चढवला आणि गावाच्या दिशेने तो निघाला. रवीने तो मोठा तुकडा मिस्त्रीच्या कारखान्यात ठेवला आणि मिस्त्रीने त्याला 1000 रुपये दिले. पैसे मिळाल्याने रवी खूप आनंदी झाला. हे सगळं काही दिवस असंच चालू राहिलं. रवी मोठमोठी झाडं तोडून मिस्त्रींना विकायचा. मग एके दिवशी रवी एक खूप मोठं झाड कापायला लागला. झाड कापणारच होता, पण त्यावेळी रवीने एक चूक केली आणि ते पेड त्याच्याच अंगावर पडलं. रवीची किंकाळी ऐकून इतर लाकूडतोडे त्याच्याकडे धावत आले. त्यांनी ते झाड हलवलं आणि रवीला ताबडतोब दवाखान्यात नेलं. इथे डॉक्टरांनी लगेच रवीवर उपचार सुरू केले. सीता आणि तिची मुलंही रुग्णालयात आली. बाबा बरे होतील ना आई? हो देव आहे ना, त्याच्यावर विश्वास ठेवा. डॉक्टरांनी रवीवर बराच वेळ उपचार केले. नंतर ते सीताकडे आले. झाड पडल्याने त्यांची 2 हाडे मोडलेली आहेत. अरे देवा, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी 20 लाख रुपये लागतील. इतके सगळे पैसे मी कुठून आणणार? माझा नवराच आमच्या घराचे करता धरता होते. मग तुम्ही त्यांना काही दिवसात घरी घेऊन जा आणि दुसरा कोणताही मार्ग नाही. संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले. रवी कधीच आपल्या पायावर उभा राहू शकणार नव्हता. काही दिवसांनी रवीला घरी आणलं. आता कसं होणार? घर कसं चालेल? मुलांच्या शाळेची फीस कशी भरली जाईल? एवढी काळजी करू नका. काही ना काहीतरी होईल. ज्याचं कोणी नसतं त्याचा आधार देव असतो. सध्या माझ्याकडे 5000 रुपये शिल्लक आहेत. आतापासून तुम्हाला स्वस्त आणि स्वस्त वस्तू घ्यायच्या आहेत. कोयल आणि विजय, तुम्ही दोघंही वडिलांकडे राहा. मी भाजी आणते. ठीक आहे आई. सीता बाजाराला निघाली. बाजारात ती भाज्यांचे भाव विचारू लागली. बटाटा काय भाव आहे दादा? 30 रुपये किलो. बापरे, खूपच महाग आहे. सध्या सगळीकडे सारखीच किंमत आहे. घ्यायची असेल तर घ्या. सीता प्रत्येक भाजीवाल्याला भाव विचारू लागली. तेवढ्यात अचानक बाजाराच्या कोपऱ्यात जादूने एक वांग्याचे दुकान प्रकट झाले. अगं मुली, वांगी घे, माझ्या शेतातलं आहे. काय किंमत आहे आई? 10 रुपये किलो. स्वस्त किंमत ऐकून सीतेने ताबडतोब 1 किलो वांगी विकत घेतली आणि ती आपल्या घराच्या दिशेने निघाली आणि जादूने दिसणारे वांग्याचे दुकान गायब झाले. जेव्हा सीता घरी पोहोचली, आई तू काय आणलंयस? मी वांगी आणली आहेत. मी तुम्हाला वांग्याचं भरीत खाऊ घालणार. मला वांग्याच्या भरतासोबत पराठे मिळावे अशी इच्छा आहे. जे आहे त्यातच. हे राम. सीता विजयला ओरडणारच होती, त्याआधी सगळ्यांसमोर वांग्याचे भरीत आणि पराठे आले. हे कुठून आलं? काय माहित आई, आतापर्यंत तर इथे नव्हतं. पण कसं? थांब बाई, जर माझ्याकडे खूप खेळणी असती. आणि बोलता बोलता त्याच्याकडे खूप खेळणी आली. बापरे, मी तेव्हाच खरं मानेन जेव्हा माझा नवरा बरा होईल. आणि लगेच रवी बरा झाला. तो उठून उभा राहिला. सीतेला आपले अश्रू आवरता आले नाहीत. धन्यवाद, धन्यवाद जादूची वांगी. सीता आणि मुलांनी रवीला मिठी मारली. अरे माझ्या पायावर उभा आहे मी आणि यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अरे परमेश्वरा, लाख लाख धन्यवाद तुझे.
रवी आणि सीतेचे सर्व प्रश्न मिटले होते. संपूर्ण कुटुंब आनंदी होते. मग एक एक करून प्रत्येकाने आपापल्या इच्छेनुसार वस्तू मागवल्या. हे जादू वांग्या, मला इतके पैसे दे की माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तर होईलच, पण मी गरिबांनाही मदत करू शकेन. रवी समोर खूप सारे पैसे आणि सोन्याची नाणी आली. अरे जादुई वांग्या, मला एक मोठं घर हवंय आणि त्याच्या समोर 2 गायी हव्यात. आणि बघता बघता सीता आणि रवीचे घर आलिशान हवेलीत बदलले. आई, गोमातेचा आवाज येत आहे. जेव्हा सगळेजण बाहेर आले तेव्हा त्यांच्या अंगणात 2 गायी होत्या. सीता खूप आनंदी होती. ते लोक पुन्हा आत गेले. अजून काय मागवू शकतो आपण? आपल्याला आवश्यक असलेले सगळं काही मिळाले आहे. जर आपण अजून मागत राहिलो तर आपला लोभच वाढेल. आणि लोभाचा अंत नसतो मुलांनो. सीताने ते जादुई वांगी कपाटात ठेवून दिली. आणि त्या दिवसापासून रवी आणि त्याचे कुटुंब गरिबांना मदत करू लागले. आतापासून ते गरिबांसाठीच पैसे मागवायचे. त्यांची जादुई वांगी हे एक साधन बनले होते, ज्याद्वारे देव त्यांच्या गरीब मुलांना मदत करू लागले. आणि फक्त रवी आणि सीतेला ती जादुई वांगी मिळाली कारण ते निस्वार्थपणे इतरांना वागवायचे.